पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वारोडे साहेब मी आपणास एक विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. नमस्कार. उपस्थित मंचावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांवर आपण या ठिकाणी स्वागत करूया. या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये आज महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचा आज एक दिवसीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न होते. आज या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याचबरोबर आज विविध कार्यक्रमाचं आयोजन अर्थात 2 सत्र या ठिकाणी होणार आहे. त्या पहिल्या सत्रामध्ये आपण त्या ठिकाणी कुष्ठ वसाहतीतील प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर माजी अध्यक्षांचा सत्कार आणि त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये विविध विषयावरती चर्चा होणार आहे. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. मी सन्मान्य रंजना चव्हाण मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतोय त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख माजी राज्यपाल सन्मान्य राम नाईक साहेब यांचे या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती मी रंजना चव्हाण मॅडम आपणास या ठिकाणी करतोय. माजी राज्यपाल सन्माननीय राम नाईक साहेब यांचं मायेची श्वास देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय राम नाईक साहेब यांचं आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी अंबिका कांबळे मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. अंबिका कांबळे मॅडम या ठिकाणी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतील. या पनवेल यांचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे देखील माजी सवाल आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी स्वागत. मी अंजना जांभळे मॅडम आपण विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सन्मान्य वारोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वारोडे साहेब आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितोय. मी अंजना जांभळे मॅडम आपण विनंती या ठिकाणी करतोय की पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सन्मान्य वारोडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपण आज या ठिकाणी करतोय. पनवेल महानगरपालिकेचे आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी मारुती जनबंधू आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मारुती जनबंधू आपणास विनंती या ठिकाणी करतोय की पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब ज्या आपल्या कुष्ठपीडितांसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यांच्या न्यायासाठी लढत असतात असे हे थोर व्यक्तिमत्व अर्थात ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब. जरा जोरदार मनोज भुजबळ साहेबांचा. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास शांतिवन मधून या ठिकाणी आलेले सन्माननीय उदय ठक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शफी शेख आपणास विनंती करतो. शफी शेख आपणास विनंती या ठिकाणी करतोय की उदय ठक्कर साहेब यांचं देखील महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. शांतिवनच्या माध्यमातून बरेचदा वृद्धांची सेवा त्या ठिकाणी करत असतात, कुष्ठपीडितांची सेवा त्या ठिकाणी करत असतात असे उदय ठक्कर साहेब यांचं जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी लक्ष्मी कापसे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की सन्माननीय मायाताई रनवरे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास या ठिकाणी करतोय.
लक्ष्मी कापसे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित ज्या अशा कार्यक्रमाचं व्यवस्थितपणे नियोजन करण्याची फार मोठी भूमिका त्यांची आहे आणि मी कार्यक्रमाला आल्यापासून बघतोय की त्यांनी फार धावपळ आणि नियोजन कशा पद्धतीने करावं कसं नाही करावं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे माया त्यांचं खास विशेष आपण या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करतोय. माया ते रणवते यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतील. लक्ष्मी कापसे आपणास विनंती करतो की माया त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागताने सन्मान करावा. मी संतोष गाडेकर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की सन्माननीय रसूल मुल्ला यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास करतोय. संतोष गाडेकर आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित रसूल मुल्ला साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय रसूल मुल्ला सर यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचा एक दिवसीय अधिवेशन या अधिवेशनाच्या निमित्तानं आलेल्या तमाम माझ्या सर्व बांधवांचं भगिनींचं आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष जितेंद्र चव्हाण साहेब मी आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. नमस्कार. मी जितेंद्र चव्हाण, महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना अध्यक्ष. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते व आमचे कर्मस्थान कुष्ठ रुग्णांच्या हक्कासाठी सदैव तयार असणारे आमचे राम नाईक साहेब, त्याचबरोबर कुष्ठ रुग्णांसाठी विधानसभेत 2010 साली सर्वप्रथम आवाज उठवणारे आमचे पनवेलचे आमदार पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, महाराष्ट्रात कुष्ठ रुग्णांसाठी स्वतंत्र वसत पुनर्वसनासाठी ज्या पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घेतला त्याचे उपायुक्त सर आलेले उपायुक्त सर, त्याचबरोबर आमच्या सदैव पाठीशी असणारे व नेहमी संघटनेच्या कोणत्याही कामासाठी तत्पर असणारे ॲडव्होकेट भुवन साहेब, त्याचबरोबर आमचे शांतिवनचे उदय ठकार सर ज्यांनी आता आम्हाला यात 1 महिन्याभरात ह्या कार्यक्रमासाठी तयार केलं की कार्यक्रम घेऊन आपले प्रश्न राम नाईक सरांपासून आपण शासनापर्यंत पोहोचवू असं आम्हाला एक संकल्पना मांडली. त्याच्यासाठी आम्हाला आज 1 महिना झालं सहकार्य करतो असे शांतिवनचे अध्यक्ष माननीय उदय ठकार सर, त्याचबरोबर आमच्या पाठीशी सदैव गंभीरपणे उभे असणाऱ्या आमच्या मायाताई, या सर्वांचा मी एकदा आभार मानतो. आणि त्याचबरोबर जे आपल्या कुटुंबांच्या वसतीतून आलेले प्रतिनिधी आणि आपले जे सर्व सभासद आहेत बंधू भगिनी त्यांचे सर्वांचे एकदा मी मनापासून स्वागत करतो. पत्रकार बंधूंचे संघटनेविषयी थोडक्यात माहिती अशी आहे की महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेत या 38 कॉलन्या आहेत पूर्ण महाराष्ट्रात. त्यावेळी कुष्ठ रुग्णांना हक्काचे व्यासपीठ नव्हतं, त्यामुळे सर्व कुष्ठ रुग्णांनी कुष्ठ रुग्णांसाठी एकत्र येऊन जे व्यासपीठ तयार केलं ते 1994 साली महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना आपण स्थापन केली आणि त्या माध्यमातून आपण एक कामाला सुरुवात केली होती. संघटना स्थापन केली त्याच्यात प्रत्येक त्यावेळेस 3 महिन्यांनी आपण एक संघटनेची मिटिंग घेत होतो. त्या मिटिंगमध्ये सर्वजण येऊन आपापले विषय मांडत होते आणि ते विषय शासन दरबारी ज्याला जसं शक्य होईल तसे ते मांडून त्यातले काही आपण प्रश्न सोडवले होते. पण आता जसे 2019 नंतर थोडे प्रश्न वेगळे झाले. संघटनेचे त्या टायमाचे जे प्रश्न होते ते वेगळे झाले आणि आत्ताचे प्रश्न वेगळे. त्यावेळेस फक्त कुष्ठ रुग्णांसाठी मांडावं लागत होतं, पण आजची परिस्थिती अशी आहे की कुष्ठ रुग्णांच्या मुलांसाठी मांडावं लागतं. कारण कुष्ठ रुग्ण हे आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, पण ज्या कॉलनी आहेत वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये पण लोकांना तेथील मुलांना सुद्धा कुष्ठ रुग्ण म्हणूनच संबोधलं जातं. कुष्ठ रुग्णांचीच मुलं असली तरी काही चांगले बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रावीण्य मिळवतात, ते बाहेर जातात ते तरी सुद्धा त्यांना कुष्ठ रुग्ण म्हणूनच अजून सुद्धा त्याच्यावर एक हे आणि तो दात पुसला जात नाही.
तर आता त्यांचे ते प्रश्न आलेले त्यांच्या कामगार त्यांच्या कामाच्या संदर्भात त्यांच्या नोकरी संदर्भात त्यांच्या व्यवसाय संदर्भात तर हे आता थोडेफार प्रश्न वेगळे झाले तर त्या प्रश्नांसाठी सुद्धा आता आपण एक वेगळा विषय असल्यामुळं हे अधिवेशन त्यासाठीच बोलवले गेलेले की त्यातून आपले मार्ग काही निघतील. त्याचबरोबर आज श्रीकृष्ण रुग्णाची मुले समाजात एक मानाचं स्थान मिळवत आहेत. त्या आपले काही मुले डॉक्टर श्रीकृष्ण रुग्णांची काही मुले डॉक्टर झालेली आहेत, काही वकील झालेले आहेत, त्यांचा एक आपण छोटासा सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर आज योग आणि राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि त्याच आपल्या कॉलनीतील एक 3 मुलं राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय मुलगी जी खेळाडू झालेली त्यांचे आपण इथे सत्कार करण्यात आहे. बाकीचे आपण जे दुसऱ्या सत्रात आपल्याविषयी आपल्या कॉलनीविषयी जे आपल्या समस्या आहेत त्या आपण मांडणार आहोत. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. धन्यवाद जितेंद्र चव्हाण साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. आणि मित्रांनो मला खऱ्या अर्थाने खूप आनंद या ठिकाणी होतोय की आज महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचं आपण एक दिवसीय अधिवेशन ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्या कुष्ठपीडितांमधील जे विद्यार्थी आहेत, जे डॉक्टर्स झालेले आहेत, ऍडव्होकेट झालेले आहेत, काही खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होते. जरा जोरदार टाळ सर्वांना त्या ठिकाणी विशेष अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि मी सन्माननीय म्हणजे राजीवत रामनाईक साहेब आपणास विनंती या ठिकाणी करेल की डॉक्टर फरजाना चांदमुल्ला यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. की ज्यांची जी नावं घेतोय त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण यांच्या जवळ यावं. या ठिकाणी अच्छा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, पालक आहेत. मी त्याचा स्वागताचा स्वीकार, त्यांच्या सन्मानाचा स्वीकार सर आपण त्याच्या पालकांनी स्वीकारावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. त्यांच्या प्रतिनिधी आहेत डॉक्टर फरजाना चांदमुल्ला त्यांचे या ठिकाणी आहेत. जरा जोरदार टाळ्यावरून अभिनंदन करावं. हा अभिमानाची गोष्ट आहे की डॉक्टर झालेल्या फरजाना चांदमुल्ला यांच्या या ठिकाणी स्वीकार केले. त्यानंतर डॉक्टर अमरीन मोहम्मद शेख या अमरीन मोहम्मद शेख यांचे देखील या ठिकाणी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान होते. मी रामनाईक साहेबांना पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की डॉक्टर अमरीन मोहम्मद शेख यांच्या पालकांना देखील या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील डॉक्टर पुढील सत्कार म्हणतो डॉक्टर प्रणय संजय पवार आपल्या पनवेल आहेत, त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर कुमार प्रणय संजय पवार यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नाईक साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण शुभच त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मान करावं. शुभेच्छा. त्यानंतर डॉक्टर कुमारी जानवी नागेश कोष्टी पुणे दापोलीवरून कशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. ते आपल्या या ठिकाणी पुण्या दापोलीचे रहिवासी आहेत. डॉक्टर कुमारी जानवी नागेश कोष्टी यांच्या आपण नाईक साहेबांच्या शुभास या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. खूप अभिनंदन. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. पुढील सत्कार मोठे डॉक्टर हरिभी चंद्रशेखर असारी जे MBBS झालेली विद्यार्थिनी आणि ती विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे. जरा जोरदार टाळ्यांचं कौतुक करूया आणि खूप खूप अभिनंदन देखील या ठिकाणी करतो. आणि सन्मान्य नाईक साहेबांना विनंती पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की आपल्या या कन्येला या ठिकाणी आपण सन्मानित करावं, गौरव करावा. खरोखर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. डॉक्टर हरिभी चंद्रशेखर असारी यांना ज्या MBBS झालेल्या आहेत आणि त्यांच्या पुढील सत्रामधून सुद्धा जिद्दीवतीने शिक्षण घेऊन MBBS झालेल्या खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतोय. पुढील सत्कार मध्ये डॉक्टर रोशन इस्माईल शेख त्याचे प्रतिनिधी पालक या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर यावं. डॉक्टर रोशन इस्माईल शेख यांच्या प्रतिनिधीने त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती आपण करतोय. पुन्हा एकदा मी नाईक साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की डॉक्टर रोशन इस्माईल शेख यांच्या प्रतिनिधीला या ठिकाणी आपण सन्मानित करावं. अभिनंदन आपण करूया.
त्यानंतर ऍडव्होकेट म्हणून सुनेना महेश डोबाळे, ऍडव्होकेट सुनेना महेश डोबाळे याचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मान करतो. मी नाईक साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की ऍडव्होकेट सुनेना महेश डोबाळे यांच्या प्रार्थना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करावं. बरोबर डॉक्टर, वकील हे तर झालेच, पण आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती काही खेळाडू पण आहेत, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या यशवंत सावंत आहेत, त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी नाही सर पुणे विनंती या ठिकाणी करतो की आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या यशवंत सावंत यांच्या पालकांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. खूप खूप अभिनंदन. आणि राष्ट्रीय खेळाडू कुमार अंश अनिल कांबळे, अनुष अनिल कांबळे, पुणे दापोडीचे म्हणजे त्याचे रहिवासी आहेत, त्यांना विनंती करतो की आपण स्वागताचा स्वीकारावा. मला विनंती करतो की आपले शुभ हस्ते अनुष अनिल कांबळे जे राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांना देखील सन्मान केला देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करावं. खूप खूप अभिनंदन. पुढील राष्ट्रीय खेळाडू कुमार कृष्णा दीपक तेली, राष्ट्रीय खेळाडू कुमार कृष्णा दीपक तेली या ठिकाणी सुद्धा मला वाटते उपस्थित आहे. ह्या खेळाडूचा जोरदार टाळ्यावाजून आपण अभिनंदन करूया. स्केटिंग मध्ये नाविन्य प्राप्त केलेला हा विद्यार्थी कृष्णा दीपक तेली, त्याचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि त्यानंतर माझे अध्यक्ष आज पण ह्यात नाहीत ते, त्यामुळे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे अध्यक्ष कैलास असे भीमराव मदाळे यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित, सुरेश मदाळे, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितोय. पुन्हा एकदा मी नाईक साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की माझे अध्यक्ष भीमराव मदाळे यांचे चिरंजीव सुरेश मदाळे यांना देखील आपण सन्मानित करावं. जोरदार गाड्या वाजवून अभिनंदन करू. धन्यवाद धन्यवाद सर. मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मान व्हावं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना एकदिवसीय अधिवेशनाच्या ह्या कार्यशाळेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते. आलेल्या मान्यवरांचा आणि त्या सत्कार मूर्तीचा गौरव आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि हा सत्कार गौरव झाल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त या ठिकाणी होतील. मी सर्वप्रथम पनवेल महानगर आपल्याला विचार ऐकायचे आहे, तर माझ्या सूचना आहे की जास्त मार्गदर्शन करावं, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. ओके सर. सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या कार्यक्रमाचे कोणी आमदार प्रशांत ठाकूर साहेब विनंती या ठिकाणी करतो त्याच्या महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या एकदिवसीय अधिवेशनाच्या भारत माता की. आज महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या माध्यमातून पनवेलमध्ये संपन्न होणारं आपलं एक दिवसीय अधिवेशन आणि या एक दिवसीय अधिवेशनाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या देशाचं सगळ्यात मोठं भौगोलिकदृष्ट्या राज्य उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि याच वर्षी आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची अशा पद्धतीची गोष्ट आहे की याच वर्षी ज्यांना या देशाचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असे आपल्या सर्वांचे प्रिय सन्माननीय राम नाईक सर, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी सन्माननीय उदय ठकारजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभापती आणि विशेषत्वानं ज्या वेळेला कुष्ठपीडित समाजासाठी कुठलं काम करायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला असे ॲडव्होकेट मनोज भिगवळजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले अध्यक्ष जितेंद्र चव्हाणजी, सन्माननीय मायाताई,
या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे आपल्या पनवेल महापालिकेचे उपायुक्त, मंचावर उपस्थित असणारे सर्व आपल्या संस्थेचे पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ठिकाणाहून आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपणा सर्वांचं, पनवेलचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आयोजनासाठी पुढाकार घेणारे आमचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आपलं या एक दिवसीय अधिवेशनाचं आहे, पण ज्यांनी आवर्जून आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहण्याचं ठरवलं आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये आपल्याला सातत्यानं ज्यांनी प्रोत्साहित केलंय, कुष्ठपीडितांचे प्रश्न समजून घेत, ज्या आपल्या संपर्कात आलेल्या सहकार्यांचे वैयक्तिक प्रश्न, त्यांच्यानंतर त्यांचे सामाजिक प्रश्न हे समजून घेत सातत्यानं त्यांच्यासाठी कार्यरत झालेले आहे. असे माननीय राम नाईक साहेब हे आवर्जून सकाळी 7:30 वाजता आपल्या घरातून निघाले ते आणि या कार्यक्रमासाठी ते आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. खरं तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो राजकीय सामाजिक प्रवाहात आहे, काम करत असताना दिवसभरामध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला जायची साधारणतः संधी मिळते. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, पण अशा कार्यक्रमांपैकी ज्याच्यातून समाधान मिळतो असं समाधान मिळणारे कार्यक्रम फार कमी असतात. आज मला खरोखर या ठिकाणी मनापासून चांगलं असं वाटतं की असा हा एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्यातून एकीकडे सन्माननीय राम नाईक सर यांच्यासारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच वेळेला आपल्यासारख्या समाजामध्ये ज्यांनी अनेक कष्ट उपसले आणि कष्ट उपसत आजवरची वाटचाल केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सहकार्यांच्या समोर समाजाच्या पुढे ज्यांनी एक नवा आदर्श आपल्या वागण्यातून, कृतीतून, संघर्षातून निर्माण केला, अशी आपण सारी मंडळी इथे एकत्रित झाल्या आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं पुढे मार्गक्रमण करण्याची, यशाकडे, आपल्या अडचणींवरती मार्ग काढत त्यातून पुढच्या पिढीला या अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी मार्ग काढत पुढे जाण्याची प्रेरणा अंगभूत असलेले असे पदाधिकारी व्यासपीठावरती आणि समोर आहे. अशा सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सन्माननीय राम नाईक साहेबांचं भाषण किंवा त्यांचं मनोगत ते व्यक्त करणार आहे. थोडंसं मला ते पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी 78 सालापासून आपल्या सर्वांच्या साठी संघर्ष करायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की त्या वेळेची पिढी जी आहे त्या पिढीनं कधीतरी त्यांच्याकडे संपर्क केला असेल, आपल्या अडचणी, व्यथा सांगितल्या असतील आणि त्या व्यथांवरती मार्ग काढता काढता माझ्या समोर आलेली व्यक्ती तितकी महत्वाची असं नाही, तर त्याच्यासारखे जे समाजातले लोक आहेत, दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे की त्यांच्या व्यथा वेदना सरकार दरबारी मांडून त्यांच्यावरती न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे. या भूमिकेतून राम नाईक साहेबांनी याला सुरुवात केली आणि अशाच पद्धतीनं समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सर्व पद्धतीच्या संसाधनांच्या तुटवडा असताना किंवा त्याची वानवा असताना त्यावेळेला या कामाला सुरुवात केली आणि मग एक 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 काम करत करत त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासाला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचं चरैवेती या नावानं, की त्या आत्मवृत्ताच्या माध्यमातून आमच्यासारख्यांना प्रेरणा मिळते काम करण्याची की आपण राजकीय क्षेत्रात काम करायचं कसं केलं पाहिजे, सामाजिक प्रश्न हातात घेतला कसा सोडवला पाहिजे. मला वाटतं की त्याचं एक चालतं बोलतं अशा पद्धतीचं वर्णन म्हणजे सन्माननीय राम नाईक साहेब आणि त्यांचं त्यांच्या या जीवन प्रवासाचं वर्णन हे काढताना आजवरच्या ते त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलं आणि त्यातून आपण पाहू शकू आज ते वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या आजच्याही काळामध्ये सांभाळत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारनं
मच्छीमारांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांवरती मार्ग काढायचा ठरवला, तर त्यावेळेला मच्छीमारांच्या समस्या याच्यावर मार्ग काढायचा आहे, तर त्याच्यासाठी कोण योग्य व्यक्ती असू शकेल? ज्यांनी उत्तर प्रदेश सारख्या राज्याचं राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे, खरं तर त्यांना पुन्हा एखाद्या समितीचं अध्यक्षपद स्वीकाराल का असं विचारणं एखाद्याला वाटलं असतं की आपण कसं विचारावं. पण ज्यांना राम नाईक साहेबांचा स्वभाव माहिती आहे की माझ्या समाज बांधवांना न्याय मिळवून देता येईल, अशा समाज बांधवांच्या साठी मी आजही कष्ट उपसायला तयार आहे. आणि म्हणून मी एका बैठकीला साहेबांच्या उपस्थित राहिलो. मच्छीमारांच्या प्रश्नांवरची बैठक होती, थोडीशी उशिरानं सुरू झाली, अगदी 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत चालली. पण राम नाईक साहेब त्या बैठकीमधून मिनिटभर हलले नाहीत. जवळपास 3 ते 4 तास त्या सर्वांचे प्रश्न ऐकून घेत. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले, सागरी किनाऱ्यावरचे आले, महाराष्ट्रातल्या सर्व अन्य जिल्ह्यामधील लोक आले, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि त्याच्यावरती मार्ग काढला. बैठकीला अपेक्षित नव्हते, आमंत्रित नव्हते, अपेक्षित नव्हते, तेही लोक आले. त्या प्रत्येकाचं त्यांनी ऐकून घेतलं आणि या सगळ्यातून मार्ग काढत महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे, महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे, ते धोरण सर्वसमावेशक असलं पाहिजे याच्यासाठी म्हणून साहेबांनी पुढाकार घेतला. मी एखाद दुसरं उदाहरण देईन, पण मला असं वाटतं की मी सर्व उदाहरण देत बसलो तर मी सगळ्यांचा वेळ याच्यातून घेईन. पण या अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे. मी आपल्याला खात्री द्यायची गरज नाही, मला वाटतं ती आपल्याला आधीच आहे की आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये धोरण सरकारचं असू द्या किंवा त्याची अंमलबजावणी असू द्या, या बाबतीमध्ये कुठेही अडचण भासणार नाही. मार्गदर्शन राम नाईक साहेबांचं आहे, पाठपुरावाही ते करतात. पण पाठपुरावा करण्यासाठी माझ्यासारखे भुजबळ साहेब, आपल्या सारखे सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत. मुंबईला एका अर्थानं आम्ही जितके जवळ आहोत, काही अंशी त्याच्यामुळे आमच्या इथल्या वसाहतीतल्या सहकार्यांचे प्रश्न आपापल्या परीने सोडवण्याचा कधी आम्हाला संधी मिळाली आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारकडे ते मांडण्याची आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण पुढच्या वेळेला काही जबाबदारी टाकाल, आम्ही सातत्याने आपल्या सोबत असू. माननीय मनोज भुजबळ हे पनवेल महापालिकेचे नगरसेवक होते, सभापती होते. मी नगराध्यक्ष म्हणून काम करू शकलो. या सगळ्या कालावधीमध्ये आपापल्या परीने काही प्रयत्न करू शकलो. पनवेल महापालिकेचे उपायुक्त या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठीच असा पुढाकार घेणं पनवेल महापालिकेनं अपेक्षित आहे, शासनाला अपेक्षित आहे. त्याचं एक पाऊल म्हणून आज आपल्या इथली जी कुष्ठपीडितांची वस्ती आहे त्याच्यासाठी एक सुयोग्य प्लॉट हा ऍडव्होकेट मनोज भुजबळजी यांनी महापालिकेच्या माध्यमातून निवडलेला आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर काम चालू करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं पाठपुरावा करू. आज आपण सारी मंडळी या ठिकाणी आलाय. समाजासाठी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचे सन्मान झाले, समाजामधल्या तरुणांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्यामध्ये कुठेतरी MBBS डॉक्टर झालंय, कोणी वकील होतंय. मला खात्री आहे की या समाजामध्ये एका काळी असलेली कुष्ठपीडितांबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचं योगदान लाभलेलं आहे. आपल्या संघर्षातून आणि आपल्या वाटचालीतून आपण समाजाच्या पुढच्या पिढीला एक नवीन आधार आणि एक नवीन आदर्श प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचंच कार्य हे कौतुकास्पद आहे. तुमच्या सगळ्यांच्या कार्यातून आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला कदाचित अवहेलनेला सामोरं जावं लागलं ते आपल्या पुढच्या पिढीला लागू नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी जो संघर्ष केलाय तो संघर्ष तुमच्या पुढच्या पिढीला, पुढील पिढीच्या वाट्याला येऊ नये यासाठी आम्ही आपले सहकारी या नात्यानं आपल्या सोबतीनं सातत्यानं काम करत राहू याची ग्वाही या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्रासह मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि ज्याचे लाख मोलाचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते सन्माननीय माजी राज्यपाल राम नाईक साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की आम्हाला या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती आपणास करतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अशा या महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि ज्यांचे लाख मोलाचे विचार आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व उत्सुक आहात असे मी नाईक साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं.
बोला भारत माता की, भारत माता की. आदरणीय राम नाईक साहेब. पनवेलचे माननीय आमदार श्री प्रशांत ठाकूरजी, तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकतो, कारण ते मला ते देत होते की त्यातनं बोला म्हणून. मी फक्त 90 वर्षाचा आहे आणि मला उभारून बोलायला काही प्रॉब्लेम नाही आहे. जरा अपमान झाला, पण हे जरा आवाज नीट तुमच्यापर्यंत पोचवेल. नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळजी, अपालच्या अपाल तुम्हाला माहिती आहे ना, थोडी युवक यांची झाली. सगळ्या हिंदुस्थानात ज्या ज्या संघटना आहेत प्रत्येक प्रदेशाच्या, त्याच्या या अध्यक्ष आहेत. आणि गंमत म्हणजे त्या कोल्हापूरच्या आहेत. आणि महिला राज्य चांगलं आहे. महिला जिथं काम करतात तिथं आणखीन मनापासून काम करतात, पण त्याला एक धडाडी लागते. आणि अशा समाजामध्ये काम करायला तर खूपच लागते. तर असं काम करणाऱ्या मायाताई रणवरेजी, शांतिवनाचे उदय ठकाळजी, ज्यांनी ही आजची परिषद बोलावलेली आहे, त्याचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाणजी, अन्य व्यासपीठावरील मान्यवर, संघटनेचे अन्य पदाधिकारी, अधिवेशनासाठी वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आलेले प्रतिनिधी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या महिन्यातच 18 जुलैला, पण तुम्ही काही लिहून घेऊ नका, प्रत्येकाच्या हातात माझं भाषण आहे, त्यामुळे त्यामुळे लिहिताना मी जर बोलताना चूक केली तर नंतर सांगा, पण लिहू नका घेऊ. मला ते तसं ज्या तसं मी व्ह्यूज बघून माझं भाषण बोलणार आहे. म्हणजे लक्ष करणं चांगलं असतं, पण ते पत्रकारांना जमतो, आपल्याला नाही जमत. आणि त्यामुळं 18 जुलैला राजस्थानमध्ये जयपूरला अशीच कुष्ठपीडितांची अखिल भारतीय स्तरावरची, म्हणजे त्या भागातल्या राज्यामध्ये अशी ती परिषद झाली. आणि प्रामाणिकपणानं आज जसं प्रशांतजी आमदार या नात्याने पहिल्यांदा बोलले, माणूस त्यांचा आहे आणि मुख्य वक्ता म्हणून मी बोलतो आहे. पण यातला सांगण्याचा मुद्दा एवढाच की कुष्ठपीडितांच्यासाठी बरंच काही झालेलं आहे, पण आणखी काही होण्याची आवश्यकता आहे हे समाजाला जाणवत आहे. हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये जी समाजाची जागृती होत चाललेली आहे, ती जागृती तिथल्या अडचणी, सोयी गैरसोयी याबद्दल बरंच काही चर्चा चालू असते. आणि
जयपूर नंतर इथं आज पनवेलमध्ये आपण भेटतो आहोत. आणखीन काही प्रांतांचं चाललेलं आहे. केंद्राच्या अध्यक्ष झालं ना की अध्यक्षांना फार हिंडावं लागतं. ते आपल्या महिला अध्यक्षांना सगळं झालं ना, भारत माहीत झाला ना, तर सगळीकडे जाऊन आल्या आणि परदेशी पण जाऊन आल्या. मी त्यांना विचारावं ना, तुम्ही एवढं इंग्रजी कुठनं शिकला? नाही, मला समजत आहे. पण त्यातला मुद्दा असा की ही जी वाटचाल आहे, या वाटचालीची आपण माहिती करून घेतली पाहिजे. आणि झालेलं बरं आहे, पण त्यापेक्षा अधिक चांगलं व्हायला पाहिजे. ही जी आता आपण बक्षिसं दिली त्याच्यावरून लक्षात आलं की नाही, डॉक्टरही इथं आहेत. तर त्या मला नकाशा दिला, तो नकाशा नाही ना कोणी पुष्पगिरीताने काढलेला, पण गमतीचा भाग. तर आता थोडासा प्रशांतजींनी माझा कामाचा उल्लेख करताना या कामाचंही सांगितलं. पण मला असं वाटतंय की माझा कुष्ठपीडितांच्याशी कसा संबंध आला इथपासून ते आतापर्यंत कुष्ठपीडिताच्या विषयाबद्दल मला जे वाटतंय ते मी आपल्या समोर मांडेन. आणि मग काही प्रश्न असले तर आणि नसले तर मी पण पुढची बाजून ते ऐकायला बसेल. आता हे सांगितलं त्यांनी, मी आमदार वगैरे, मी 1978 साली, म्हणजे किती वर्ष झाली, 78 ते 24 म्हणजे 45 वर्षापूर्वी बोरिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली. तसा मी त्याच्यापूर्वी जनसंघाचा मुंबईचा संघटन मंत्री होतो. नंतर आणीबाणी आली होती. आणीबाणीनंतर त्यांचा पक्षाला थोडं थोडं प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्यामुळं मी बोरिवलीत मला निवडणूक लढवायला सांगितली आणि मी ती लढवली. त्या निवडणुकीमध्ये मला 70,000पेक्षा जास्त मतं विधानसभेत साऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं मिळाली. आणि कुठंतरी काहीतरी कधीतरी चांगलं होत असतं, त्यात काहीतरी कमी जास्त असं होत असतं. तर त्या एवढं मुंबईतलं यश आणि एका मतदान केंद्रामध्ये मला फक्त 2च मतं मिळाली. मोजत असताना ह्या मतदारसंघात मतदान केंद्रात 2च मतं कशी, एवढ्या लोकांनी भरभरून दिलंय. मी 2-3 कार्यकर्त्यांना सांगितलं, आता निवडणूक वगैरे काही पुढे होऊन द्या, आपण त्यामध्ये सकाळी जाऊन चौकशी करू ना. आणि मग आम्ही 2-3 जण तिथं गेलो आणि आपल्या लक्षात आलंच असेल कोणती वस्ती ते. हो, उरिडीवाले पुढे गेले. त्यांच्या घरासमोर स्मशानभूमी पण आहे. पण अशा वेळेला म्हातारी मुलं असतात, ते बाहेर, मोठी माणसं बाहेर बसलेली असतात पोट्यावर वगैरे, पोरं तिथंच खेळत असतात वगैरे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय. तर बोलत आम्ही
आता निवडून आलोय. म्हणाले तुमची आम्ही पत्रकं पाहिली होती सगळीकडे लागलेली. मग मी त्यांना विचारलं बाकीच्यांनी एवढी मतं दिली, तुम्ही का नाही मतं दिली? फक्त 2च का? म्हणाले साहेब तुम्ही आलाय, खरं सांगू की खोटं सांगू? खरं बोलण्याची सवय चांगली असते. मी खरं बोलेन, तुम्ही खरं बोला. तर म्हणाले 2 कारणं. तुम्ही मत मागायला सगळ्या वस्त्यात घरोघरी गेलात, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमच्या वस्तीत नाही आणलं म्हणून आम्हाला राग आला. आणि आणखीन एक कारण आहे, आणि ते खरं कारण आहे पहिल्यासारखंच. तर दुसरं कारण हे आहे की तुम्ही नाही आलात, पण बाकीचे पक्षांचे उमेदवार वगैरे आले. मी नावं नाही इथे सांगत, काही गरजही नाही त्याच्यात. पण त्यातल्या दोघांनी असं सांगितलं की तुम्ही काही करा, पण राम नाईकाला मत देऊ नका. का? तर राम नाईक हा RSS वाला आहे, संघवाला आहे, आणि तो जर निवडून आला तर मग तुम्हाला काही रस्त्यावरती भीक मागायला जाऊ देणार नाही, कायद्याप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणेल. आणि तुमच्यापैकी काही जण घरगुती दारू पण बनवतात आणि त्या राम नाईकाचं नाक फार तीव्र आहे. ते कुठेही वास थोडा आला की त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला काही घरोघर आता ते करायला मिळणार नाही, खायला नाही, प्यायला नाही, आणि फुकट भरून जा. त्यांचा मुद्द्यात मतलब आहे. तर अशा वेळेला माणूस काय विचार करतो, अहो किती मिनिटं बोलायचं की असं काही आहे का? पण मी अध्यक्षांना विचारतो. आणि हे असं खरं आहे, असं झालं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यातही उलाढाल झाली. उलाढाल कसली? इतक्या वर्षापूर्वी 1978 मी खूप वर्ष झाली. त्याच्या अगोदरच जनसंघाचे जसे अटलजी होते, असे आणखी फार मोठे विचारक होते. आणि त्यांचं भाषण त्याच्या अगोदरचं एक 15-20 दिवस झालं होतं. आणि मुंबईतल्या सगळ्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की आपण जे राजकारणात जातोय ते आर्थिक सामाजिक दृष्ट्या जे दलित आहे, जातीनं नाही, अशांचं काम करण्यासाठी आपण राजकारणात जातो आहोत, गेलो आहे. बोललं खरं तिथेच तसं दिसतंय. माणसं तशीच आहेत, हे तशीच आहेत, कोणी विचारत नाही. आमचे कार्यकर्ते भुट्ट मागायला सुद्धा गेले नाही. तर मग मी तिथे संकल्प केला की होय, दीनदयाळजी जे म्हणाले ते अनुभवाचं आहे आणि आपण यात काम केलं पाहिजे. आणि अशी माझी तार जुळली म्हणायचं असेल तर तार जुळली म्हणा. पण पुढच्या पिढीचं नातं जे जुळलं ते असं जुळलं. मग मुंबईमध्ये खूप झोपडपट्ट्या आहेत, पण मुंबईतल्या झोपडपट्ट्या
आणि कुष्ठपीडितांच्या झोपडपट्ट्यात अंतर आहे तुम्हाला माहिती. आणि त्यामुळं तिथं संडास आहे, पायवाटा आहे, पाणी आहे, वीज आहे, पण इकडे सगळीकडे नाही. तर म्हणलं आपण पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात बघूया आणि मतदारसंघात काय आहे प्रश्न कुष्ठपीडितांचे अशी चर्चा करता करता कळलं की त्यावेळेला प्रत्येक कुष्ठपीडिताला महिन्याला भोजन भत्ता म्हणा, काही ठिकाणी नावं वेगवेगळी आहे, महिन्याला 30 रुपये मिळत असत. म्हणजे दिवसाला 1 रुपया. आता सारखी महागाई त्यावेळेला नव्हती म्हणत तरी सुद्धा 30 रुपयात ते माणूस जगू नाही शकत. तर मग यात बदल झाला पाहिजे आणि आपण आमदार झाल्यावरती काम केलं पाहिजे. तर त्यावेळेला वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटलांच्याबद्दल आपल्याला माहिती असेलच, पण तेही आता जुन्या पिढीतले होऊन गेलेले आहेत. काँग्रेसचे होते, मग त्यांची चांगली होती. तर हे मला म्हणलं आपण हा पहिला विषय घेऊ. तर ते वस्तीचे 6-7 विभागामध्ये आहे, दुर्दैवानं आज आपल्यात नाही आहे. असे 5-7 जण गेलो आणि मंत्रालयात आपल्यापैकी काही नाही तर पाहिलं असेल. आता मंत्रालयात बाहेरच्या गेटने शिरायचं म्हणजे थोडं अवघड जातं, फारच सिक्युरिटी आहे. त्यावेळेला एक पोलीस इन्स्पेक्टर मुख्य दारात उभा असेल, जाणार आहे तो ठीक आहे ना, ते पास वगैरे काही भांडणी त्यावेळेला नव्हतं. तर तो अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी सांगितले, सर तुम्ही जर पण यांना कुठे येऊन जाते मुख्यमंत्र्यांच्याकडे चाब्यामध्ये. आणि मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिली, हा कागद बघा, मीटिंगचं आमंत्रण. साहेब म्हणाला आमची नोकरी, तुमची नोकरी कशाला जाईल, एकच राहायचं. मग ते त्यांचा पीए वसंतदादा पाटलांचा राम नाही एवढा नेहमी वेळेवर येणार म्हणून 15 मिनिटं झाली तरी अजून नाही आला. म्हणून त्याने आपल्या पीएला सांगितलं, हे काय झालेलं आहे खाली जाऊन बघ. ते खाली गेल्यानंतर पीएला सगळं सांगितलं आणि पीए आला आणि तरी वसंतदादा पाटलांना सांगितलं की असं झालेलं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना आज जाऊ देणार नाही. सगळ्यांना घेऊन वरती लिफ्ट नाही तर 2 लिफ्ट असतात, एक मुख्यमंत्र्यांच्यासाठी आणि बाकीच्या काही. तर मुख्यमंत्र्यांच्या लिफ्ट मध्ये घेऊन ये. आम्ही गेलो, नमस्कार नमस्कार सगळा झाला, प्रत्येकाच्या ओळखी करून दिल्या आणि मी दादांना सांगितलं 30 रुपये हे न दिल्यासारखे आणि असा असा कायदा आहे, तर निदान तुम्ही तरी महाराष्ट्रासाठी ते 30च्या ऐवजी 300 करा. आणि वसंतदादा पाटलांनी 300 केली. आता मी ते काँग्रेसचे होते हे एवढ्यासाठी सांगितलं की सध्याचं राजकारण कुठं कसं आहे हेही आपल्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे. आणि त्या संदर्भात जिंदाल उपाध्यायांचं पण तुम्हाला उदाहरण सांगितलं. त्यांच्या त्या वाक्याने सगळ्यात अंत्योदयचा अर्थ सगळ्यात शेवटी, आणि हा समाज ते म्हणाले होते शेवट्यातल्या सगळ्यात शेवटी. जरा भावना आहे
त्याच्या भावना काम करायला लावतात. आणि म्हणून ही एक घटना. नंतर 2007 मध्ये बरीच वर्ष गेली, मुंबईमध्ये देशातल्या पुष्कळपीठ काम करणारे एक मोठी परिषद आहे देशातल्या लोकांची होती. त्यात मी स्वाभाविकपणानं गेलो होतो. आणि मग सरकारकडे आपण हे मागितलं, पण सगळी सरकार होते तसं करत नाहीये, मग आपण पंतप्रधानांच्याकडे जाऊया, पण पंतप्रधानांच्याकडे वेळच नाही मिळत. म्हणजे त्या नेहमीच्या तक्रारी असतात त्या काही मी सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं मी आता खासदार आहे, मी सर वेळ काढतो, पण म्हणलं त्याच्यापेक्षा मी आणखीन एक जालीम उपाय सांगतो. आणि तो जालीम म्हणजे कुठल्या मंत्र्याकडे आपण नाही गेलो तरी चालेल, पंतप्रधानांच्याकडे नाही गेलो तरी चालेल, पण आपली भारताची जी घटना आहे ना, आपण घटनेचं इतकं कौतुक करतो पण सगळ्यांची माहिती नसते. भारताच्या घटनेने जे लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सर्वश्रेष्ठ सभागृह आहेत आणि ते सरकार कंट्रोल करतं. तिथं एक जर सभासद कमी झाला तर ते सरकार पडतं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून पार्लमेंटच्या नियमामध्ये एक नियम असा आहे की जर एखादं काम सरकारकडनं झालंच नाही आणि आपल्याला वाटलं तर मग आपण लोकसभा किंवा राज्यसभा यांच्याकडे विनंती अर्ज करू शकतो. तो विनंती अर्ज केल्यानंतर त्याच्यासाठी दोन्ही लोकसभा राज्यसभेमध्ये पिटिशन कमिटी आहे. त्या पिटिशन कमिटीकडे आणि त्याच्या सगळे खासदारच त्याचे सदस्य असतात, दुसरं कोणी सदस्य नसतं. आणि त्या घरात सभागृहात जेवढे त्या पक्षाचे असतील त्याच्या प्रमाणातच ते असतं. म्हणजे एका दृष्टीने प्रातिनिधिक असं ते असतं. आणि म्हणलं आपण जर त्यांच्याकडे अर्ज केला तर ते बरोबर आणि असे करता येतं. मी आणखी काही बाबतीत असे केलेले आहेत, तर मला यश मिळालेलं आहे असं सगळं मी त्यांना सांगितलं. आणि तरी हुशार निघालं. तुम्ही सारखं राज्यसभा म्हणताय, लोकसभा तर त्याच्यापेक्षा मोठी, तर लोकसभेला का नाही जायचं? अरे म्हणा, मी त्यांना सांगितलं अरे बाबा तू आत्ता कुठला महिना आहे त्याचा विचार, आणि कुठला महिना आहे हे विचार केला तर तुला माहिती आहे की 4-5 महिन्यानंतर लोकसभेची निवडणूक येणार आहे. आणि मग लोकसभेची निवडणूक आली की त्यांच्याकडे जेवढं पेंडिंग काम असतं ते सगळं समाप्त. आणि राज्यसभेचं असं असतं की राज्यसभेत एक कायमचं सभागृह आहे. दरवेळेला तिथले 1/3 लोक रिटायर होतात, दुसरे निवडून येतात, आणि त्यामुळे त्यांच्याकडे हा अर्ज गेला तर तो कायम टिकतो. आणि म्हणून आम्ही भारतीय कधी व्यंकय्या नायडू नंतर राज्यसभेचे अध्यक्षही झाले होते, ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते. भाजपचे इथे राष्ट्रीय अध्यक्षही होते. आणि त्यामुळं त्या कमिटीने एका वर्षात काम केलं. आणि वर्षात काम केल्यानंतर आता त्या कमिटीनं काम करणं सोपं नसतं. मी तुम्हाला त्यातली काही नावं, नव्या तरुणांना ही नावं माहिती नसते, पण मी तुम्हाला हे जे भाषण माझं दिले ना
ते एवढ्यासाठी की आपल्याला नावं तरी माहिती असू द्या की आणखी कोण कोण यामध्ये काय काय करत होतात. तर त्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये उदय ठाकर त्यात होते, मी होतो. पण जे काम करत करत आता नाही गेलेले आहेत ते पुण्याचे डॉक्टर शरदचंद्र गोखले म्हणून अतिशय विद्वान, आणि त्यांनी हे शोधून काढलं की सगळं सगळं 18 वर्ष झालं तो सगळं व्यवहार करायला मोकळं असावं. आपण म्हणतो त्याला तर तो संज्ञान झाला. पण निवडणुका कुष्ठपीडितांना लढता येत नाही. तो माणूस आहे, नागरिक आहे. तर अनेक लोक अनेक गोष्टींनी आजारी असतात, त्यांचं काही जातं का? म्हणून अशा काही गोष्टी मी शेवटी सांगेन. पण अशा काही गोष्टी नंतर भीमरावांचं नाव सांगितलं मी, तर राम बेलवडे म्हणून सुबंध